अध्याय 51. मुचकुंदावर कृपा. परीक्षित महाराजांनी काल यवन जळून भस्म झाल्याची घटना ऐकली. आश्चर्य वाटून त्यांनी झोपलेल्या व्यक्तीविषयी श्री शुकदेव गोस्वामींना प्रश्न केला. तो कोण होता आणि तिथे का झोपला होता? त्याची दृष्टी पडताच काल यवन जळून भस्म झाला इतकी शक्ती त्याने कशी प्राप्त केली होती? त्याला गिरिगृहेत शयन करण्याचे कारण काय? असे अनेक प्रश्न ऐकून घेतल्यावर श्री शुकदेव गोस्वामी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागले. प्रिय राजा, इक्ष्वाकू राजाच्या महान वंशात त्या पुरुषाचा जन्म झाला होता. प्रभू रामचंद्र याच थोर कुळात जन्मले होते. महाराज मादांधाचे ते सुपुत्र होते. स्वतः एक महापुरुष असून मुचकुंद नावाने प्रसिद्ध होते. राजा मुचकुंद वैदिक संस्कृतीच्या सिद्धांतांचे कठोरपणे पालन करीत. ते सत्यप्रतिज्ञ होते. त्यांचे सामर्थ्य पाहून इंद्रादी देवही असुरांशी युद्ध करताना साह्यासाठी त्यांच्याकडे याचना करीत. अनेक वेळा त्यांनी देवतांच्या संरक्षणासाठी असुरांविरुद्ध युद्ध केले होते. देवांचे सेनापती कार्तिकेय मुचकुंदाच्या युद्ध कौशल्यावर संतुष्ट होते. एकदा कार्तिकेयांनी त्यांना युद्धातून निवृत्त होऊन विश्रांती घ्याव्यास सांगितले, कारण त्यांनी राक्षसाशी युद्ध करताना फार कष्ट घेतले होते. सेनापती कार्तिकेय राजाला म्हणाले, हे राजा, तू देवतांसाठी सर्वस्वाचा त्याग केला आहेस. कोणत्याही प्रकारचे शत्रुरहित निष्कंटक असे तुझे राज्य होते, त्याचाही तू त्याग केलास. तू आपले ऐश्वर्य व धनसंपत्तीची उपेक्षा केलीस, तसेच स्वतःच्या महत्त्वाकांक्षांना तिलांजली दिलीस. देवतांच्या बाजूने असुरांशी लढण्यात गुंतल्यामुळे स्वतःच्या राज्यात तुला जाता आले नाही. त्यामुळे काळाच्या ओघात तुझे कुटुंब, तुझी मुले, नातेवाईक, तुझे मंत्री या सर्वांचा स्वर्गवास झाला आहे. काळ कुणाचीही वाट पाहत नाही. आता घरी गेल्यावर तुला कोणीही भेटणार नाही. काळाचे सामर्थ्य फार बलवत्तर आहे. तुझे सर्व नातेवाईक कालप्रवाहात दिवंगत झाले आहे. काळ इतका शक्तिमान आहे, बलवान आहे, कारण तो भगवंताचा प्रतिनिधी आहे. म्हणून तो बलवानातही महाबलवान आहे. या काळाच्या प्रभावाने सूक्ष्म वस्तूतही सहज परिवर्तन घडवून आणले जाते. काळाची गती कोण थांबवू शकतो? ज्याप्रमाणे पशुपाळ किंवा मायावी आपल्या इच्छेनुसार पशूंना नाचवितो, त्याप्रमाणे काळही आपल्या इच्छेने वस्तूत प्रवेश करतो. काळाच्या योजनेत कोणालाही हस्तक्षेप करता येत नाही. मुचकुंदाने असे सांगून संसार चक्रातून मुक्त होण्याचे वरदान सोडून आवडीनुसार त्याला कोणताही वर मागण्यास सांगितले. भगवंताव्यतिरिक्त कोणीही जीवाला संसार सागरापासून मुक्त करण्यास समर्थ नाही. म्हणून श्रीकृष्णाचे मुकुंद मुक्तिदाता हे एक नाव आहे. राजा मुचकुंद अनेक वर्षे झोपला नव्हता. सतत युद्धात गुंतल्यामुळे अतिशय थकला होता. जेव्हा देवतांनी वर मागण्यास सांगितले तेव्हा त्याला झोपेचाच विचार सुचला. तो म्हणाला, देवश्रेष्ठ कार्तिकेय, आता मी झोप घेऊ इच्छितो. मला हेच वरदान द्या. जो कोणी माझ्या झोपेत विघ्न आणेल, जो मला अवेळी उठवेल, त्याला केवळ एका दृष्टिक्षेपात मी जाळून भस्म करू शकेन, असे समर्थ वरदान मला द्यावे. देवांनी त्याचे म्हणणे मान्य केले व राजा पूर्ण विश्रांती घेण्यास समर्थ होईल असेही सांगितले. नंतर राजा मुचकुंदाने पर्वताच्या गुहेत प्रवेश केला. कार्तिकेयाच्या वरामुळे मुचकुंदाची कालयवनावर दृष्टी पडताच तो भस्मसात झाला होता. खरे पाहता मुचकुंदाला त्याच्या तपश्चर्येतून सोडवण्यासाठीच भगवंतांनी गुहेत प्रवेश केला होता. परंतु भगवंत तत्क्षणी त्याच्या समोर आले नाहीत. प्रथम कालयवन त्याच्या समोर यावा अशी त्यांची योजना केली होती. भगवंतांची चरित्र अद्भुत आहे. ते एक कार्य करतात तेव्हा त्यातून कितीतरी उद्दिष्टे सफल होतात. त्यांना गुहेत झोपलेल्या मुचकुंदाचा उद्धार करावयाचा होता व त्याचवेळी मथुरेवर आक्रमण करणाऱ्या कालयवनालाही शांत करावयाचे होते. अशा प्रकारे त्यांचे दोन्ही उद्देश सफल झाले. श्री कृष्ण मुचकुंदापुढे प्रकट झाले. पीतवस्त्र धारण केलेले वक्षस्थरावर शिवस्य चिन्ह असलेले भगवान श्रीकृष्ण त्यांच्यासमोर उभे होते. गळ्यात कौस्तुभमणी शोभत होता. गुडघ्यापर्यंत वैजयंती माळा धारण केलेले श्रीकृष्ण मुचकुंदासमोर चतुर्भुज विष्णू रूपात प्रकट झाले होते. श्रीविग्रहातून दिव्य तेज बाहेर पडत होते. मुखावर स्मित हास्य दिसत होते. कानात रत्नजडित कर्णकुंडले तळपत होती. मानवाच्या सुंदरतेच्या कल्पनेपेक्षा ते कितीतरी अधिक सुंदर दिसत होते. त्यांनी आपली सुंदर तेजस्वी कृपादृष्टी मुचकुंदावर टाकली व त्याचे मन आकृष्ट केले. जरी भगवान पुराण पुरुष होते तरीही ते नवयौवन संपन्न किशोर दिसत होते. त्यांची हालचाल मुक्त हरणासारखी होती. ते अतिशय बलवान दिसत होते. त्यांचे सामर्थ्य इतके अधिक आहे की प्रत्येक मानवाने त्यांच्या पुढे हात टेकावेत. भगवंतांची परम तेजस्वी रूप पाहताच राजा मुचकुंदाला त्याच्याविषयी कुतूहल निर्माण झाले. मोठ्या विनयाने त्यांनी भगवंतांना प्रश्न विचारण्यास प्रारंभ केला. प्रिय भगवान, आपण या पर्वताच्या गुहेत कसे आलात ते मी विचारले तर चालेल का? आपण कोण आहात? आपले चरण तर कोमल कमळासारखे दिसतात. तेव्हा झाडाझुडपांनी व काट्यांनी भरलेले या वनातून तुम्ही कसे चालत आलात? मला तर याचे फार मोठे आश्चर्य वाटते. तेव्हा तुम्ही बलवानांचे बलवान श्री भगवंत तर नाहीत किंवा अखिल तेजाचे व अग्नीचे मूळ गुम तर नाहीत? मी आपणाला सूर्य, चंद्र अथवा देवराज इंद्र यापैकी एक श्रेष्ठ देवता समजावे की काय? की आपण दुसऱ्या कोणत्या तरी ग्रहाचे अधिपती लोकपाळ आहात? प्रत्येक उच्च लोकांसाठी एक लोकपाळ असतो याचे मुचकुंदाला ज्ञान होते. आधुनिक मानव समजतो की केवळ पृथ्वीवरच जीवन आहे, परंतु मुचकुंद याप्रमाणे अज्ञानी नव्हता. श्रीकृष्ण दुसऱ्या अज्ञात
लोकातील लोकपाळ आहेत की काय, ही मुचकुंदाची जिज्ञासा योग्यच होती. शुद्ध भगवत भक्त असल्याने अशा प्रकारच्या ऐश्वर्यपूर्ण लक्षणांनी भगवंतच आपल्यासमोर प्रकट झाले आहेत हे त्यांनी तात्काळ ओळखले. ते भौतिक ग्रहावरील लोकपाळांपैकी एक नसून निश्चितच अनेक विष्णुरूपांचे उगम श्रीकृष्णच आहेत यावर त्यांचा विश्वास बसला आणि मुचकुंदाने त्यांना पुरुषोत्तम भगवान मानले. तसेच त्याच्या उपस्थितीमुळे गुहेतील दाट अंधकार पूर्णपणे नष्ट झालेला होता. असे समर्थ भगवंत सोडून कुणाचे असणार होते? भगवन नाम व भगवंतांचे गुण हे भगवंतापासून अलग नाहीत. जेव्हा नाम, गुण अथवा आपल्या रूपाने भगवंत उपस्थित होता तेव्हा तिथे अंधकार राहणे शक्यच नाही याचे मुचकुंदाला चांगले ज्ञान होते. ते दिव्य दीपाप्रमाणे आहेत. अंधकारपूर्ण स्थान त्यांच्या उपस्थितीने तात्काळ उजळून निघते. भगवान श्रीकृष्णांनी ओळख करून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या राजा मुचकुंदाने त्याला विचारले, हे पुरुषोत्तमा, तुमची ओळख करून घेण्याची माझी योग्यता आहे असे वाटत असेल तर कृपा करून तुम्ही कोण आहात हे मला सांगावे. तुमचे कुळ, तुमचे गोत्र, तुमचा व्यवसाय कोणता हे सांगण्याची कृपा करावी. असे विचारल्यावर राजा मुचकुंद अगोदर स्वतःचा परिचय करून देणे उचित आहे असे समजून आपली ओळख सांगू लागला. कारण स्वतःची ओळख करून दिल्याविना भगवंतांची ओळख करून घेण्याचा त्यांना अधिकार नव्हता. कमी महत्त्वाच्या व्यक्तीने थोर व्यक्तींची ओळख करून घेण्या अगोदर स्वतःची ओळख करून द्यावयाची असते हा शिष्टाचार आहे. म्हणून राजा मुचकुंद सांगू लागला, हे भगवन, प्रथम मला स्वतःची ओळख करून द्यायला हवी. परमविख्यात महाराज इक्ष्वाकूच्या वंशाशी माझा संबंध आहे असे असले तरीही स्वतः मी माझ्या पूर्वजांसारखा श्रेष्ठ नाही. माझे नाव मुचकुंद आहे. माझ्या पित्याचे नाव मादांदा आणि पितामहांचे नाव युवनाश्व होते. ते एक महान राजा होते. सहस्रावधी वर्षापासून विश्रांती न घेतल्याने मी अतिशय थकून गेलो होतो. शरीर कार्य करण्यास समर्थ झाले होते. पुन्हा शक्ती प्राप्त व्हावी म्हणून या पर्वताच्या गुहेत मी विश्रांती घेत होतो. एका अज्ञात व्यक्तीने माझी इच्छा नसताना मला जागे होण्यास भाग पाडले. त्याच्या उद्धटपणामुळे त्याला माझ्या दृष्टिपाताने जळून भस्म व्हावे लागले. आता तुमच्या दैदिप्यमान सुंदर रूपाचे मी दर्शन करू शकलो हे माझे सौभाग्यच. मला वाटते की माझ्या शत्रूच्या वधाचे कारण आपणच आहात. हे प्रभू, तुमचे दिव्य तेज माझ्या नेत्रांना असह्य होत आहे, त्यामुळे मी तुम्हाला नीट पाहू शकत नाही. तुमच्या प्रभावी तेजाने माझी प्रभावी शक्ती कमी झाली आहे हे मी प्रत्यक्ष अनुभवित आहे. कारण आपण सर्व प्राणीमात्रांना पूजनीय आहात हे मी समजतो. आपली ओळख करून घेण्याविषयीची राजा मुचकुंदाची उत्सुकता ओळखून भगवान श्रीकृष्ण सुंदर स्मितपूर्वक उत्तर देऊ लागले. राजा, माझा आविर्भाव, अंतर्धान किंवा चरित्र याविषयी काही सांगणे हे जवळजवळ अशक्य आहे. कदाचित तुला ठाऊक असेल की माझा अवतार जे अनंत देव त्यांना अनंत मुखे आहे. आपल्या अनंत मुखांनी अनंत काळापासून ते माझे नाम, यश, गुण, चरित्र, आविर्भाव, अंतर्धान आणि माझ्या अवतारांचे वर्णन करण्याचा प्रयत्न करीत आहे. तरीही त्यांचे हे कार्य पूर्ण झालेले नाही. म्हणून माझ्या नामरूपांचा अंत लावणे संभव नाही. एक वेळ कोणी भौतिक शास्त्रज्ञ या पृथ्वीतील अणुकण मोजण्यात यशस्वी होईल, परंतु त्याला माझी अनंत नावे, अनंत रूपे, अनंत चरित्रे यांची गणना करता येणे शक्य नाही. अनेक थोर साधू मुनी माझ्या विविध रूपांचे आणि कार्याचे संकलन करण्यात व्यग्र आहे, परंतु तेही संपूर्ण यादी करण्यात अजून यशस्वी झाले नाहीत. तरीही तुला माझ्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे, म्हणून सांगतो की यावेळी मी लोकांमधील आसुरी सिद्धांतांचा विनाश करून वेदांत सांगितलेल्या धर्मतत्वांची पुनर्स्थापना करण्यासाठी भूलोकी प्रकट झालो आहे. ब्रह्मदेवाचे मला ह्या कार्यासाठी निमंत्रित केले आहे. ते या ब्रह्मांडातील अधिपती आहे. मी यदुवंशात त्यांच्या परिवारातील एक सदस्य म्हणून प्रकट झालो आहे. मी यदुवंशात विशेष करून वसुदेवांचा पुत्र म्हणून अवतीर्ण झालो आहे. म्हणून लोक मला वसुदेवाचा पुत्र म्हणून वासुदेव नावाने ओळखतात. तुला माहीत असेल की पूर्वजन्मात कालनेमी म्हणून विख्यात असलेला कंस आणि प्रलंबासुरासारखे अनेक असुर मी नष्ट केलेले आहेत. त्यांनी माझ्याशी वैर धरले, त्यामुळे माझ्याकडून त्यांचा उद्धार झाला. तुझ्या समोरच्या असुरानेही माझ्याशी शत्रुत्व केले आणि तू कृपा करून त्यांच्यावर दृष्टिपात केला, त्यामुळे तो भस्मसात झाला. प्रिय मुचकुंद, तू माझा महान भक्त आहेस. तुला माझी अहेतुकी कृपा प्रदान करण्यासाठी मी या रूपात प्रकट झालो आहे. भक्तावर माझा फार स्नेह असतो. या जन्मा अगोदर पूर्वजन्मात तू माझा थोर भक्त होतास. माझ्या अहेतुकी दयेसाठी तू प्रार्थना केली होतीस. आता तुझी मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून मी तुला भेट देण्यासाठी आलो आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तू आता माझे दर्शन कर. प्रिय राजा, तुझ्या इच्छेप्रमाणे तू माझ्याजवळ वरदान मागू शकतोस. तुझी मनोकामना पूर्ण करण्यास मी तत्पर आहे. हा माझा शाश्वत सिद्धांत आहे की जो कोणी माझा आश्रय घेतो त्याचे सर्व मनोरथ माझ्या कृपेने सफल होतात. भगवान श्रीकृष्णाने जेव्हा राजा मुचकुंदाला वर मागण्याची अनुमती दिली तेव्हा त्याला अतिशय आनंद झाला. त्याला गर्गमुनीच्या भविष्यवाणीचे स्मरण झाले. वैवस्वत मनुच्या 28व्या चतुर्योगी भगवान श्रीकृष्ण या भूलोकात अवतीर्ण होतील अशी भविष्यवाणी गर्गमुनींनी पूर्वीच करून ठेवली होती. या भविष्यवाणीचे स्मरण होताच त्यांच्या लक्षात आले की भगवान श्रीकृष्णच श्रीनारायणाच्या रूपात त्यांच्यासमोर प्रकट झाले आहेत. त्याने अविलंब भगवंतांच्या चरण कमळांवर लोळण घेतली आणि तो स्तुती करू लागला. प्रिय प्रभू, मला याविषयी चांगले माहीत आहे की या जगातील सर्व जीव आपली बहिरंगा शक्तीने मायेने भ्रमित झाल्यामुळे इंद्रिय तृप्तीतील भ्रामक क्षणभंगूर सुखात दंग झाले आहे. पूर्णपणे भ्रामक क्रियाकलापात सतत व्यस्त असल्यामुळे त्यांना आपल्या चरणविंदांचे भजन करण्याची इच्छा नाही. आपला चरणाश्रय घेतल्याने होणाऱ्या
लाभाविषयी ते अनभिज्ञ आहे. म्हणूनच ते या भौतिक जीवनात अनेक दुःखांना बळी पडतात. आपल्या मूर्खपणामुळे अनेक प्रकारच्या दुःखद स्थितींना जन्म देणाऱ्या तथाकथित समाज, मैत्री, प्रेम या गोष्टीत आसक्त होतात. आपल्या मायाशक्तीने भ्रमित होऊन प्रत्येक मनुष्य, स्त्री व पुरुष या भौतिक जगात एक दुसऱ्याचा लाभ उठविण्यात दंग आहे. मनुष्य जीवन प्राप्त होणे हे त्यांचे किती भाग्य आहे ते हे मूर्ख समजत नाही. आपल्या चरणांची उपासना करण्यात त्यांना सारस्य नाही. मायेच्या प्रभावामुळे केवळ भौतिक अवडंबराच्या बाह्य देखाव्यावर ते मोहित झालेले आहे. केवळ तथाकथित समाज, प्रेमी, मैत्री यातच गुरफटून गेल्याने अंधकूपात पडलेल्या अज्ञानी पशुप्रमाणे त्यांची स्थिती झालेली आहे. येथे दिलेले अंधकूपाचे उदाहरण समर्पक आहे. शेतातून अशा अनेक विहिरी असतात. अनेक वर्षे त्यांचा उपयोग होत नसल्याने गवत आणि झाडाझुडपांनी त्या बुजून जातात. अज्ञानपणामुळे एखादा पशु गवताच्या लोभाने त्यात पडतो. जर त्याला कोणी वाचविले नाही तर त्याचा तेथेच मृत्यू होतो. थोड्याशा गवताच्या काड्यांच्या लोभाने विहिरीत पडून तो मृत्यूला कवटाळतो. अशा प्रकारे मूर्ख मनुष्य आपल्या जीवनाची मूल्य जाणून न घेता केवळ तुच्छ इंद्रिय तृप्तीच्या क्षणिक सुखासाठी जीवन मातीमोल करतो आणि शेवटी त्याच्या निष्प्रयोजन जीवनाचा शेवट होतो. प्रिय प्रभू, भौतिक प्रकृतीच्या या सर्वसामान्य नियमाला मीही अपवाद नाही. आपला वेळ व्यर्थ घालवणाऱ्यांपैकीच मी एक मूर्ख आहे. माझी स्थिती तर विशेष कठीण आहे. राजघराण्यातील असल्याने सामान्य माणसांपेक्षा मी अधिक गर्विष्ठ होतो. सामान्य मनुष्य तर केवळ स्वतःच्या देहाचा किंवा आपल्या परिवाराचा स्वामी असल्याचा अभिमान धरतो. परंतु माझ्या अशा भ्रमित विचारांना तर सीमाच नव्हती. मी तर अखिल जगाचा स्वामी होण्याचा विचार करीत होतो. मी विषय भोगाचा विचार करण्यात जसा जसा घडून जाऊ लागलो तसं तशी माझी देहात्म भावना दृढ होत गेली. प्रासाद, पत्नी, पुत्र, धन व जगावरील प्रभुत्व या गोष्टींमध्ये मी अधिकाधिक आसक्त होत चाललो. माझ्या आसक्तीला खरोखरच सीमाच नव्हती. अशा प्रकारे मी माझ्या जीवनात सदैव भौतिक आकांक्षापूर्तीच्या विचारांनी जखडून राहिलो. हे भगवन, मी माझे बहुमूल्य जीवन व्यर्थ घालवले. जीवनाविषयीची मिथ्या धारणा दृढ झाल्यामुळे हाडामासांशी खोड असलेले हे भौतिक शरीरच मी सर्व काही समजू लागलो व कुत्र्याप्रमाणे आपण मानव समाजाचे राजा बनलो आहोत अशी कल्पना करू लागलो. देहात्मबुद्धीमुळे सैन्य, सारथी, हत्ती, घोडे अशा सैनिकी सामर्थ्यानिशी मी जगभर संचार सुरू केला. माझ्या सह्याला अनेक सेनानी होते. माझ्या सामर्थ्याचा मला ताठा होता. अशा स्थितीत हे प्रभू, शुभचिंतक, जीवलग, सखा म्हणून सदैव माझ्या हृदयात निवास करणाऱ्या आपणाला मी प्राप्त करू शकलो नाही. मी आपली चिंता केली नाही. हा माझ्या उन्मत्त भौतिक मोठेपणाचा दोष होता. मला वाटले की माझ्याप्रमाणे सर्व प्राणी आध्यात्मिक साक्षात्काराविषयी बेसावध राहतात आणि काय करायला हवे, पुढे काय होणार याचा विचार करीत सर्वदा विषण्ण मनस्थितीत असतात. आम्हाला भौतिक वासनांनी जखडून ठेवले आहे आणि त्यामुळे आम्ही सदैव उन्मत्त असतो. आम्ही भौतिक विचारात सतत मग्न असतो. परंतु आपलेच एक रूप असलेला काळ मात्र त्याच्या कर्तव्याविषयी सदैव जागरूक असतो. ठरलेली वेळ संपताच आपण आमच्या भौतिक स्वप्नातील सर्व मनोरथ त्याच ठिकाणी संपुष्टात आणता. एखाद्या भुकेल्या भयंकर सर्पाने निर्दयतापूर्वक एखाद्या लहान उंदराला झटकन गिळून टाकावे त्याप्रमाणे कालरूपी सर्पाच्या उदरात आमची सर्व भौतिक स्वप्ने भ्रष्ट होऊन जातात. जीवनभर राजवैभवात रंगलेली, स्वर्णालंकारांनी नटलेली, नेहमी उत्तम घोडे जोडलेल्या रथातून स्वार होऊन चालणारी राजांची राजसी शरीरे काळाच्या क्रूर गतीने निर्जीव होऊन पडतात. एका वेळी मानव समाजाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या वैभवी राजशरीराचा क्षय होतो. मृत्यूनंतर त्याला कृमिकीटक फस्त करतात, नाही तर त्याची राख होते आणि त्याचे विष्ठेत रूपांतर होते. जिवंतपणी हे शरीर सुंदर असेलही, परंतु मृत्यूनंतर राजाचे शरीरही प्राण्यांच्या भक्षस्थानी पडते आणि त्याचे विष्ठेत रूपांतर होते. स्मशानात जाळल्यावर त्याची राख होते किंवा भूमीत घातल्यावर त्यापासून अनेक कृमिकीटक उत्पन्न होतात. हे भगवंता, मृत्यूनंतरच आम्ही पूर्णपणे काळाच्या स्वाधीन होतो असे नाही, तर जिवंतपणीही वेगळ्या रूपाने त्याच्याच नियंत्रणाखाली असतो. उदाहरणार्थ, मी कितीही सामर्थ्यवान राजा असेल, पण तरीही जेव्हा मी विश्वविजयी होऊन घरी येतो तेव्हा सुद्धा भौतिक बंधनांची माझ्यावर कुरघोडी असतेच. अनेक शरणार्थी राजे महाराजे मला नमस्कार करतात, पण अंतपुरात प्रवेश करताच मी राण्यांच्या हातातील बाहुले बनतो. इंद्रिय तृप्तीसाठी मला स्त्रियांचे पाय धरावे लागतात. भौतिक जीवनाचा मार्ग खूप गहन आहे. भौतिक जीवनात क्षणिक आनंदाच्या लोभाने इतके कष्ट उठवावे लागतात की आनंद उपभोग घेण्याची संधी क्वचितच मिळते. भौतिक सुखांनी पूर्ण अशी दीर्घ तारुण्यावस्था प्राप्त करायची असल्यास मनुष्याला कडक इंद्रिय दमन पूर्वक कठोर तपश्चर्या करून स्वर्गात जावे लागते. जरी कोणता श्रीमंत घराण्यात अथवा राजघराण्यात जन्म मिळाला तरीही आपले वैभव टिकून राहावे यासाठी तो सतत चिंतातूर असतात. पुढील जन्माची पूर्वसिद्धता म्हणून त्याला अनेक यज्ञ करावे लागतात. मोठा दानधर्म करावा लागतो. वैभवी राजालाही जीवनभर राजकारभाराची चिंता लागलेली असते आणि स्वर्गात स्थान मिळवण्याचीही चिंता लागलेली असते. परंतु भौतिक बंधनातून सुटणे फार कठीण आहे. मात्र यदा कदाचित एखाद्या व्यक्तीवर आपला अनुग्रह झालाच तर केवळ आपल्या कृपेने त्याला शुद्ध भक्तांचा रंगसंग प्राप्त होतो. भौतिक बद्ध जीवनाच्या शयाला इथूनच प्रारंभ होतो. प्रभू, भौतिक व आध्यात्मिक दोन्ही सृष्टीचे आपणच नियंत्रक आहात. शुद्ध भक्तांच्या संगतीद्वारेच आपण मनुष्याला स्वतःकडे आकर्षित करून घेतो. आपणच शुद्ध भक्तांचे परम ध्येय आहात. संत संगतीनेच आपले सुप्त
प्रेम विकसित होऊ शकते. म्हणून संतांच्या संगतीत कृष्णभक्तीचा विकास झाल्याने भौतिक बंधनातून सुटका होऊ शकते. प्रिय भगवान, आपण फार दयाळू आहात. आपल्या महान भक्तांचा संग करण्यात मला रस नव्हता, तरीही गर्गमुनींसारख्या विशुद्ध भक्तांचा संग मला मिळाला. त्या क्षणाच्या सत्संगाचा परिणाम म्हणून आपण माझ्यावर अशी कृपा प्रदर्शित केली. आपल्याच अहेतुकी कृपेने माझे भौतिक ऐश्वर नष्ट झाले आहे, माझे राज्य आणि परिवारही नाहीसे झाले आहे. आपल्या निखिल कृपेविना या बंधनातून मी कधीही सुटणार नव्हतो, याची मला पूर्ण शाश्वती आहे. राज्य वैभवी जीवनाचे विस्मरण व्हावे म्हणून संयमी जीवन स्वीकारतात, परंतु आपल्या अहेतुकी दयेने मी मात्र अगोदरच राजवैभवी जीवनातून अलग झालो आहे. दुसऱ्यांना तर राज्य आणि पारिवारिक बंधनातून सुटण्याकरिता कठोर प्रयास करावे लागतात, कडक वैराग्य स्वीकारावे लागते, परंतु मला मात्र आपल्या अहेतुकी कृपेने वैराग्याचा अभ्यास करावा लागला नाही व साधूही व्हावे लागले नाही. भगवंता, म्हणूनच माझी आपल्याकडे हीच प्रार्थना आहे. आपल्या चरणारविंदांची दिव्य प्रेममय सेवा हेच माझे सर्वस्व व्हावे. सर्व प्रकारच्या भौतिक प्रदूषणांपासून मुक्त असलेले शुद्ध भक्तही आपल्याच चरणांची कामना करतात. आपणच पुरुषोत्तम आहात, मुक्तीसहित काहीही देण्यास समर्थ आहात, परंतु आपणाला प्रसन्न केल्यावर भौतिक जगात बंधनाला कारण होणारी वस्तू मागणारा असा कोण मूर्ख आहे? मला वाटते की चांगल्या बुद्धीचा स्वस्थचित्त मनुष्य आपल्याकडून असे वरदान मागणे कदापि शक्य नाही. आपणच भगवान आहात. प्रत्येक प्राण्याच्या हृदयात परमात्म्याच्या रूपाने आपणच निवास करता. निर्विशेष ब्रह्म ही आपल्या दिव्य विग्रहाची कांती आहे. मी आपल्याला शरण आलो आहे, इतकेच काय, पण हे भौतिक जगतही आपल्यापासून स्वतंत्र नाही, कारण हे जग तर आपल्याच बहिरंग्या शक्तीचाच विस्तार आहे. अशा प्रकारे आपण प्रत्येक जीवाचे परमाश्रय आहात. भौतिक स्तरावर असो किंवा आध्यात्मिक स्तरावर असो, सर्वांनाच आपल्या चरणकमळांचा आश्रय घ्यावा लागतो. म्हणूनच हे प्रभू, मी आपला शरणागत आहे. जन्मोजन्मी भौतिक त्रितापांनी मी होरपळून निघालो आहे, म्हणून मी पयक्रंत झालो आहे. इंद्रियांच्या अधीनच राहिल्याने मी कधी संतुष्ट झालोच नाही. हे भगवान, आता मी भौतिक संसर्गाने उत्पन्न झालेल्या शोकांचा अंत करणाऱ्या व निखिल शांतीचे स्रोत अशा आपल्या अभयचरणांचा आश्रय घेतो. आपण सर्व जीवांचे परमात्मा आहात व आपणाला सर्व माहीत आहे. आता मी सर्व प्रकारच्या भौतिक आसक्तीतून सुटलो आहे. या भौतिक जगाचा उपभोग घेण्याची कोणतीही इच्छा मला नाही. आपली कांती स्वरूप असलेल्या या जगात विलीन होण्याचा लाभही मला नको आहे. आपल्या अंशरूप असलेल्या एकदेशीय परमात्मा स्वरूपाचेही मला ध्यान करायचे नाही. केवळ आपला आश्रय घेतल्यानेच मला पूर्ण शांती आणि स्थिरता मिळेल हे मला माहीत आहे. राजा मुचकुंदाचे हे कथन ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, प्रिय राजा, तुझ्या कथनाने मी फार संतुष्ट झालो आहे. तू समस्त पृथ्वीचा एक क्षत्रिय सम्राट होतास, तरीही तुझे मन आता सर्व प्रकारच्या भौतिक बंधनातून मुक्त झाले आहे, हे आश्चर्यच आहे. आता तुला प्रेममय सेवा करण्याची योग्यता प्राप्त झाली आहे. तुला कोणतेही वरदान मागण्याचे स्वातंत्र्य दिले असतानाही तू त्याचा लाभ घेऊन कोणतीही भौतिक कामना करीत नाहीस, हे पाहून मला हर्ष होत आहे. कोणत्याही भौतिक वासनांनी आता तुझे चित्त क्षुब्ध नसून ते पूर्ण रूपाने माझ्यावर केंद्रित झाले आहे, हे यावरून समजून येते. भौतिक प्रकृतीचे सत्व, रज, तम हे 3 गुण आहेत. जेव्हा मनुष्य रज, तम आणि यांच्या संमिश्र प्रभावाखाली येतो, तेव्हा तो अनेक प्रकारच्या कामुक वासना विकारांद्वारे भौतिक जगात सुख प्राप्त करण्यासाठी प्रवृत्त केला जातो. तो जेव्हा सत्वगुणात असतो, तेव्हा विविध प्रकारचे तपाचरण करून व इंद्रियांवर संयम ठेवून स्वतःला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा कोणी खऱ्या ब्राह्मणाच्या स्तरावर पोहोचतो, तेव्हा तो त्रिगुणातीत होतो. म्हणूनच माझे शुद्ध भक्त सदैव 3 गुणाच्या पलीकडे असतात. प्रिय राजा, तू भक्तीत किती उन्नत झालास हे पाहण्यासाठीच मी तुला वरदान मागण्याची अनुमती दिली होती, पण आता मात्र तू शुद्ध भक्तीच्या स्तरावर आरूढ झाला आहेस. आता तुझे मन कोणत्याही भौतिक वासनांनी व लोभाने शुद्ध झालेले नाही. इंद्रियाचे दमन व प्राणायाम साधन करून आपल्या उन्नतीचा प्रयत्न करणारे योगीसुद्धा पूर्ण रूपाने भौतिक कामनांपासून मुक्त होत नाहीत. प्रलोभाने दिसतात त्याचे भौतिक स्तरावर पतन होते. अशी कितीतरी उदाहरणे समोर आहेत. उदाहरणार्थ विश्वामित्र मुनी यांच्या उदाहरणांवरून याची प्रत्यक्ष साक्ष पटते. ते एक महान योगी होते. त्यांचा प्राणायामाचा अभ्यास होता, परंतु एका स्वर्गातील अप्सरा मेनका त्यांच्या निकट जाताच त्यांचा संयम सुटला आणि मेनकेपासून शकुंतलेचा जन्म झाला. या उलट एक शुद्ध भगवत भक्त नामाचार्य हरिदास ठाकूर एका वेश्येच्या कामयाचनेने विचलित झाले नाही. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, म्हणून हे राजा, मी तुला विशेष वर देतो. तू सदैव माझ्याविषयी चिंतन करू शकशील आणि अशा प्रकारे त्रिगुणांचा प्रभाव तुझ्यावर होणार नाही व त्रिगुणातील अवस्थेत या भौतिक जगात तू मुक्त संचार करू शकशील. भगवंतांच्या प्रेममय सेवेत संलग्न अर्थात कृष्ण भावनामृतात पूर्ण रूपाने मग्न झालेल्या भक्तांवर प्रकृतीच्या 3 गुणांचा दूषित प्रभाव होत नाही. हे प्रिय राजा, श्रीकृष्ण पुढे म्हणाले, क्षत्रिय असल्यामुळे मृगया करताना व राजकीय संग्रामात तू पशुवधाचा अपराध केलेला आहेस. त्या अपराधाचे मार्जन व्हावे म्हणून अखंडपणे भक्तिमार्गाचे आचरण करीत माझ्यावर मन एकाग्र कर. लवकरच तू या संचित पापकर्मापासून मुक्त होशील. यावरून हे स्पष्ट होते की जरी क्षत्रियांना मृगयाच्या वेळी पशुवधाची अनुमती दिली गेली आहे, तरी पापमय
कर्मफलांपासून त्यांना सुटका नसते. त्यामुळे क्षत्रिय, वैश्य किंवा ब्राह्मण असल्याने काही अंतर पडत नाही. जीवनाच्या उत्तरार्धात प्रत्येकाला संन्यास घेणे आवश्यक आहे. प्रत्येकाने स्वतःला भगवंतांच्या सेवेला पूर्णपणे वाहून घेणे आवश्यक आहे. अशा रीतीने मनुष्याने पूर्वजन्मातील पापांपासून आपली सुटका करून घेतली पाहिजे. त्यानंतर भगवंतांनी मुचकुंदांना आश्वासन दिले, वैष्णव हे ब्राह्मणात सर्वोत्तम असतात. पुढील जन्मात तू श्रेष्ठ वैष्णव म्हणून जन्मग्रहण करशील व त्या जन्मात केवळ माझ्या दिव्य प्रेममय भक्तीत रममाण होणे हेच तुझे एकमात्र प्रयोजन असेल. वैष्णव हा प्रथम श्रेणीचा ब्राह्मण असतो. ज्याने यथार्थ ब्राह्मणाची पात्रता प्राप्त केली नाही तो वैष्णव स्तरावर येणे शक्य नाही. जेव्हा कोणी वैष्णव स्तरावर येतो तो पूर्णपणे जीवाच्या कल्याण कार्यात स्वतःला वाहून घेतो. कृष्ण भावनेने ज्ञान सर्वांना देणे यातच अखिल जीव मात्राचे परम कल्याण निहित आहे. श्री भगवंतांचा ज्याच्यावर खरा अनुग्रह झाला आहे ते पूर्णपणे श्रीकृष्ण भक्त होऊ शकतात व ते वैष्णव तत्त्वज्ञानाचा प्रचार करण्यास स्वतःचे जीवन व्यतीत करतात. अशा प्रकारे कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील मुचकुंदावर कृपा नामक अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.